प्रेज द लॉर्ड. परमेश्वराची स्तुती हो. प्रियांनो, माझं नाव आहे संध्या आणि मी लग्न ह्या विषयावर तुम्हाला बोलणार आहे. मॅरेज काय आहे, कोणी बनवलेला रिवाज आहे आणि बऱ्याच गोष्टी आपण बघणार आहोत लग्नाविषयी. तर खूप महत्त्वाचा विषय आहे की नाही? येस. तर प्रियांनो, आपण बघतो की दुनियामध्ये ना आपली जनता आहे ना, जनता जनार्दन खूप हुशार आहे आणि म्हणजे आपण म्हणतो ना एक, की असे काही लोक आहेत की शिकवलेलं त्यांना आवडत नाही, बरोबर आहे. तर लोक बोलतील कोण ही शहाणे मोठे आले आम्हाला शिकवायला आणि काय ऐकायचं हिचं, बरोबर आहे की नाही. तर अशा बहीण भावांना माझी नम्रतेची विनंती आहे. प्रियांनो, माझा परिचय करून घ्या. मी आहे संध्या आणि मी देवाशी रिलेशन ठेवलेली एक स्त्री आहे. 25 वर्षापासून मी प्रभूला ओळखलेली एक स्त्री आहे. परमेश्वराची एक मी दासी आहे. प्रभूची मी शिष्य आहे. जे मी जीवनाविषयी लोकांना सांगत असते. कारण बरेच लोक हे टेम्पररी जीवन, जे 4 दिवसाचं जीवन आहे, याच्यामध्येच मग्न झालेले, याच्यामध्येच वेडे झालेले, याच्यामध्येच त्रास घेणारे, टेन्शन घेणारे असे माझे बहीण भाऊ यांची काहीतरी मदत व्हावी आणि यांना कळावं खरं जीवन. म्हणून मी देवाने दिलेल्या अधिकाराने, परमेश्वराला स्तुती हो, प्रभूने मला एक शिक्षकाची जिम्मेदारी दिलेली आहे आणि त्या गोष्टी मी अनुभवलेल्या आहेत आणि देवाचा खूप काही अनुभव घेतलेला आहे. 25 वर्षाचा हा प्रवास आहे प्रियांनो. तर हा होता माझा परिचय. कारण तो मला असं वाटायला नको की उठसूट कोणी पण शिकवत राहतं यूट्यूबला. तर प्रियांनो, मला काय सांगायचं आहे की लग्न हा विधी कोणी बनवला आपण बघणार आहोत पहिल्यांदा, जास्त टाईम न घालवता. तर माझ्याविषयीच मी बोलत बसले तर ती चांगली गोष्ट नाही आहे. तुम्हाला माझा परिचय झालेला आहे की मी सुखदुःख भोगणारी तुमच्यासारखीच एक आहे. मला कोणीतरी सांगितलं की जिंदा खुदा आहे आणि मी त्याच्याकडे गेले तुटलेलं मन घेऊन, दुःखी मन घेऊन, ज्याच्यामध्ये शांती नव्हती, आशा नव्हती, निराशा होती, सुख नव्हतं, दुःख होतं, आनंद नव्हता, निराशाने भरलेला चेहरा, रडका चेहरा, असं माझं जीवन होतं प्रियांनो. जे काय दिलं, जे काय मी प्राप्त केलं आहे, प्रभू येशूने मला माझ्या जीवनात कार्य केलेली एक बाई आहे मी आणि माझा उद्देश हाच आहे की माझ्या लोकांना मी जागरूक करावं. तर बऱ्याच गोष्टी अशा आहेत, त्यापैकी मला लग्न हा विधी खूप महत्त्वाचा वाटतो. कारण आजकाल लग्नाला एक काय बोलतात, बिझनेस, धंदा, म्हणजे काय शब्द देऊ त्याला मला कळत नाही. पण एवढ्या हलक्यात घेतलं जातं लग्न हा विधी की लग्न केलं, 1-2 महिन्यामध्ये घटस्फोट केला, मोकळे झाले. लग्न करूनही रिलेशनशिप आहे, लग्न करूनही मैत्री आहे, दोस्त आहे. तर ह्या गोष्टी काय आहेत आपण बघणार आहोत. तर पहिल्यांदा बघणार आहोत की लग्न हा विधी, हा रिवाज परमेश्वराने बनवलेला रिवाज आहे प्रियांनो. कोणी सायंटिस्टने, कोणी मनुष्याचा रिवाज नाही आहे, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, परमेश्वराने जोडलेला हा रिवाज, मतलब जे लग्नविधी आहे ना, जे 2 जीव आपण एकत्र येतो, ते तुटावा अशी कधीही देवाची इच्छा नाही आहे. अगर ती शादी तुटते तर परमेश्वराला खुशीची गोष्ट नाही आहे. ज्याने आपल्याला जोडले ते मनुष्याने तोडू नये म्हणून परमेश्वराचं वचन सांगते प्रियांनो. तर आजकाल काय होतं आहे की इगो प्रॉब्लेम, लोक खूप आपल्या स्वतःला शहाणं समजतात, समजदारी नाही, खरं ज्ञान नाही, खरं वागल्याने कोणाचं भलं झालं आहे, अशा काही गोष्टी आपल्याला डोक्यामध्ये असतात. जे पूर्वज बोलून गेले, जे मोठे लोक बोलतात तेच आपण अनुकरण करतो. तर कुठे ना कुठे आपलं लग्न हा विधी किती इम्पॉर्टंट आहे आपल्या जीवनामध्ये, किती पवित्र विधी तो परमेश्वराने बनवलेला आहे. परंतु आत्ता समाजामध्ये त्याची पवित्रता खूप कमी केलेली आहे लोकांनी. तर ती ह्या प्रकारे की लग्नाच्या आधीच भेटी गाठी सर्व काही गोष्टी करून बसतात आणि त्याचे भोग लग्न झाल्यावर भोगावे लागतात. त्यांच्या जीवनात शांती नसते, त्यांच्या जीवनात आनंद नसतो, लेकरं परेशान करतात, बिमारी येते, काय 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 गोष्टी होतात आणि स्ट्रगल करत राहतात. त्याचं रिझन हे आहे की कुठे ना कुठे काही नखरे केलेत आपण पहिले, त्यामुळे आपल्याला भोगावे लागतात. कारण परमेश्वराची ही इच्छा नाही की आपल्याला लग्नाच्या अगोदरच अशुद्ध अपवित्र होऊन सगळ्या गोष्टी करून बसावं. तर हालेलुया, परमेश्वराची स्तुती हो प्रियांनो. तर जोडीदार कसा निवडा ह्याविषयी आपण बोलणार आहोत. तर आपण बघतो की ज्याच्याकडे प्रॉपर्टी आहे, जो गोरागुमटा आहे, स्मार्ट आहे, अशा लोकांना आपण जास्त प्राधान्य देतो. आणि हा मुलगा खूप सुंदर आहे बरं का, मुलाकडे खूप गाडी आहे, बंगला आहे, प्रॉपर्टी आहे, त्याचे पप्पा हे करतात, त्याची मम्मी तशी आहे. प्रियांनो, हे बघण्यापेक्षा
मुलगामध्ये काय क्वालिटीज आहे ते बघा. मुलामध्ये इन्सानियत आहे का? तो एक चांगला इन्सान आहे का? तो एक फिलिंग्स जाणणारा मुलगा आहे का? तो तकलीफ समजून घेणारा आहे का? त्याचा स्वभाव बघा, त्याचं लाईफ आतून कसं आहे ते बघा. ते जास्त बेटर असणार. तर प्रभूची स्तुती हो. माझ्या घरात पण मी ऐकते आपल्या लेकरांकडून. लेकरांना खूप अपेक्षा असते की मला अमेरिकेचा मिळावं, मला लंडनला जायला मिळावं. प्रियांनो, त्यांना माहीत नसतं की ह्या संसारामध्ये काय चटके झटके असतात. त्यांना माहीत नसतं. त्यामुळे त्यांची आवड अशा प्रकारची असते, त्यांची पसंत अशा प्रकारची असते. पण मी आज तुम्हाला सांगते प्रभू येशूच्या नावाने की त्या माणसाच्या क्वालिटीज बघा, त्या मुलाच्या क्वालिटीज बघा, त्याच्यात इन्सानियत आहे का? तर प्रियांनो, छोटंसं उदाहरण घेऊया. जसं की कामावरून नवरा येतो तर बायको म्हणते, अहो बघा ना, मी खूप छान एक मुलाखत बघितली आहे, पॉडकास्ट बघितला आहे, त्याच्यामध्ये खूप काही शिकण्याच्या गोष्टी आहेत. हे तर नवराचं रिॲक्शन काय असते? हे मला नाही टाईम. आणि तिथे दुखवलं जातं मन कुठे ना कुठे प्रियांनो. बायकोचं हे समजत नाही लोकांना. छोट्या छोट्या गोष्टीमधला आनंद घेता येत नाही प्रियांनो. आणि ह्यामुळे दुःख, आणि ह्यामुळे दुःखी होतं मन, ह्यामुळे तुटतात लग्न. हालेलुया. कारण त्यांनी समजूनच घेतलेलं नसतं आपल्या जीवन संगिनीला की तिला काय आवडतं, तिला काय वाटतं हे समजून घ्या. कारण ती तुमच्या नाश्त्यासाठी, चहासाठी, जेवणासाठी, टिफिनसाठी, कपड्यासाठी, तुमच्या हर एक गोष्टीसाठी आपला अनमोल टाईम खर्च करत असते. आणि तिला जर एवढीचा टाईम तुम्ही देत नाही तर तुम्ही सुखी राहणार का? सांगा मला. एक छोटासा एक्झाम्पल घेतला प्रियांनो. जे बायकोमध्ये रमतात, जे बायकोला टाईम देतात ना, जे बायकोच्या फिलिंग्स समजून घेतात ना, ते पुरुष सगळ्यात श्रीमंत आणि सगळ्यात बुद्धिमान आणि सगळ्यात सुखी आहेत बघा. काही लोकांनी फक्त तिला आपली मोलकरीण म्हणून ठेवलेलं आहे घरामध्ये. त्या संसारात कशी शांती असणार, त्या संसारात कशी बरकत असणार सांगा मला. आणि त्या लेकरांवर काय इफेक्ट होईल अशा संसारामध्ये? बरोबर आहे की नाही? मला कमेंट्स करून तुमची प्रतिक्रिया कळवा की माझं बोलणं तुम्हाला कसं वाटलं प्रियांनो. एका बाईला सगळ्यात जास्त आधार, सगळ्यात जास्त मोठा सहारा आपला नवरा असतो. आणि तो नवरा जर योग्य न्याय करणारा नसेल, तो नवरा जर योग्य बोलणारा नसेल, तर ती बायको किती दुःखी होत असेल सांगा बरं. अशा वेळेला एक खंबीर सहारा तिला पाहिजे, तो म्हणजे प्रभू परमेश्वर. त्याने बनवलं आहे, त्याने हे रिवाज बनवला आहे. आपण त्याला बोलू शकतो, प्रभू तू बदल अशा जोडीदाराला, आहे की नाही? आणि आपण एक उमेद के साथ, एक मनात आशा ठेवून आपण संसार करू शकतो प्रियांनो. जरी आपल्या पदरामध्ये बोलतात ना, पदरात पडलं धोड आणि बोलून करा गोड, है ना? पदरात पडलं आणि पवित्र झालं असं बोलतात ना प्रियांनो. तर ते परमेश्वराने दिलेलं आहे. म्हणून हर एक दिवशी नवीन नवीन जीवन जगणं प्रभूमध्येच शक्य आहे प्रियांनो. बाकी दुनियात तर सर्व 15 वर्षापूर्वीचं, 20 वर्षापूर्वीचं असं साठवून ठेवलेलं असतं मनामध्ये. आणि त्यामुळे कुठं ना कुठं खरं प्रेम नसतं पती पत्नीमध्ये. परमेश्वर चाहतो की आपण मेलमिलाप करून राहायला पाहिजे, आपण प्रेमाने राहायला पाहिजे, एक होऊन राहायला पाहिजे पती पत्नी. ही देवाची इच्छा आहे. आणि देवाने कुठेही लिहिलेलं नाही त्याच्या पवित्र शास्त्रामध्ये की घटस्फोट झाला पाहिजे. घटस्फोटाचं नावच नाही आहे. तर परमेश्वर जेव्हा आपण आपली शादी तोडतो ना प्रियांनो, तर परमेश्वराला दुःख होतं. कारण त्याने जोडलेला रिश्ता आहे हा. त्यामुळे ज्याला परमेश्वराची आज्ञा माहीत आहे ते चुपचाप सहन करतात, त्याच्या चरणावर रडतात, तासनतास आपलं मन हलकं करतात आणि तो त्याच्या आनंदाने भरतो, जसं मला भरले देवाने. हालेलुया. परमेश्वराचं वचन सांगतं आहे की त्याचा राग क्षणभर राहतो, पण त्याची प्रसन्नता, त्याचा चांगुलपणा आपल्याला हालेलुया आयुष्यभर असतो. आणि परमेश्वराचं वचन सांगतं आहे प्रियांनो की रात्री जरी रडावं लागलं तरी सकाळी आपल्याला परमेश्वर आनंदाने भरतो. म्हणजे रात्री किती पण आपलं वादविवाद झाले ना, आणि जर परमेश्वराला मानणारी ती व्यक्ती आहे ना, प्रार्थना करणारे, तर सकाळी परमेश्वर आपल्याला एक आनंदाची सकाळ दाखवतो. ते रात्रीचं विसरूनच जातो आपण, ते दुःख परत याच्यात मिक्स करत नाही आपण. ही एक क्वालिटी परमेश्वराला मानणाऱ्यामध्ये असते की रात्री
काल परवा जे झालेलं असतं ना शिळपातं, ते आजच्या आनंदामध्ये ते मिक्स करत नाही आहेत. अशा प्रकारे जीवन जगल्यानंतर आपलं जीवन आनंदी होईल का नाही सांगा बरं. तर प्रार्थना ही आपल्या जीवनात एखाद्या श्वासाप्रमाणे महत्त्वाचे आहे प्रियांनो. श्वास आपण असं करतो का की मला गर्दी आहे आता मी श्वास घेत नाही, किंवा मी बिमार पडले आता मी श्वास घेत नाही, किंवा माझं भांडण झालं मी श्वास बंद करून बसते नाही. तशीच प्रार्थना आहे बघा. आपल्याला हर एक परिस्थितीमध्ये प्रार्थना करणं गरजेचं आहे. चाहे पाहुणे येऊ द्या, चाहे गर्दीत असू द्या, चाहे आपण दुःखात असू द्या, जेव्हा आपण आनंदात असतो, हर एक प्रसंगी जसं आपण श्वास हर एक प्रसंगी घेतो की नाही, तशी प्रार्थनेचं लाईफ आपल्या जीवनामध्ये गरजेचं आहे प्रियांनो. तुम्हाला कसं वाटलं माझा हा व्हिडिओ मला जरूर कमेंट करून सांगा. आणि संध्या दिल से त्याचप्रमाणे मी हृदयातून बोललेले आहे. तुमच्यासमोर रडलेच नाही, आतमध्ये रडू येत होतं मला, कारण हे संसाराचे चटके झटके सर्व मला माहीत आहेत. सर्व अनुभव करून परमेश्वराने मला चालवलेलं आहे आणि नवीन नवीन माझं जीवन केलेलं आहे. फोकस परमेश्वरावर केलं ना प्रियांनो, तर आपला दुःखावरचा फोकस म्हणजे करायचंच नाही दुःखावर. दुःखावर जर फोकस करून बसणार तर दुःखच तुम्हाला मोठं वाटेल. आणि प्रभूवर फोकस केलं तर परमेश्वर सृष्टीचा मालक महान हे तुम्हाला दिसेल आणि तुम्ही गाणं गात गात हे संसाराचा गाडा चालवणार. हालेलुया. त्याच्यासाठी प्रभूचा बलवंत हात, प्रभूचा अनुग्रह, प्रभूची कृपा आपल्या जीवनामध्ये खूप महत्त्वाची प्रियांनो. जय मसीह की. प्रभू तुम्हाला आशीर्वादित करो. हे छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, आणि प्लीज प्लीज मला सबस्क्राईब करा, मला कमेंट्स करा, म्हणजे मला कळेल की मी चुकते का, माझा फायदा होतो आहे का तुमच्या जीवनामध्ये प्रियांनो. अनेक बहिणी अशा आहेत की ज्या जीवन संपवतात अशा लोकांपुढे, जे समजून घेत नाही त्यांना, जे कधी लाड करत नाहीत, जे कधी थोडा टाईम देत नाहीत बायकोसाठी, तिची कोणतीही खुशी करत नाहीत. असं नाही प्रियांनो. पती पत्नीचा रिश्ता एक मित्रमैत्रिणीसारखा असला पाहिजे. एकमेकांना टाईम दिला पाहिजे. एकमेकांना टाईम दिल्यामुळे तुमचं नातं घट्ट होतं. नात्यामध्ये आदर पाहिजे. काही काही लोक नुसतं अपमानित करतात बायकोला, नुसत्या गलत्या काढत राहणार. कितीही चांगलं तिनं केलं तरी त्याला नाव ठेवणार. अरे काय तुमचं जीवन, कसं जीवन चांगलं होणार सांगा मला. तोच इफेक्ट त्यांच्या लेकरांवर पडतो प्रियांनो. तुम्ही समजून घ्या गोष्टी. छोट्या छोट्या गोष्टी खूप महत्त्वाच्या. जेव्हा एक आनंदाने बायको तुमच्याकडे येते ना, अहो मला काहीतरी सांगायचं आहे, तेव्हा नक्कीच तिला टाईम द्या. तुम्ही दुनियातल्या गोष्टीला देता, तुम्ही दुसऱ्याला बोलण्यामध्ये देता, दुसऱ्या बायकांना फोनमध्ये देता टाईम. आणि जी स्त्री तुमच्यासाठी तुमचा संसार सांभाळता सांभाळता जेवायची फुरसत नसते तिला, त्या व्यक्तीला तुम्ही टाईम देत नाही. आणि जेव्हा घरात वाद होतात प्रियांनो, तेव्हा जे गलत असेल ना त्याच्यावर जास्त फोकस केलं पाहिजे, ते हायलाईट पॉईंट केले पाहिजे. काही लोक काय करतात, बायकोलाच शांत करतात आणि त्यांना लेकरांना दम देता येत नाही, लेकरांना समजावता येत नाही प्रियांनो. अशामुळे काय होते, लेकराची प्रवृत्ती वाढते, त्यांचा हिंमत वाढते की नाही मला कोणी काही केलं नाही, मी असं वागलो तरी पण, मी असे वागले तरी पण. तेव्हा मेन माणूस म्हणून ॲक्शन घ्यायला पाहिजे माणसाने की नाही गलत आहे, मम्मीला असं बोलायचं नाही, असं वागायचं नाही. हे पुरुषांनी टाईम काढला पाहिजे की नाही. आजकालचे पुरुष नुसतं फोन प्रेमी झाले बघा, फोनाचे प्रेमी. असा संसार कसा होणार प्रियांनो. एक गंभीर गोष्ट आहे, विचार करण्यासारखी गोष्ट आहे की नाही. अशा वेळेला एक जागा आहे तुम्हाला रडण्यासाठी, पश्चाताप करण्यासाठी, पुकारण्यासाठी. हक्काचा तो परमेश्वर ज्याने बनवलं आहे, ज्याने आपल्याला जोडून दिले ते नातं, त्याला आपण कंप्लेंट करू शकतो. प्रभू कंप्लेंट नाही, सॉरी, प्रार्थना करू शकतो की पिता तो बदल, तो अनुग्रह दे मला चालण्यासाठी, अशा लोकांना समजून घेण्यासाठी मला अनुग्रह दे प्रियांनो. देव तुम्हाला आशीर्वादित करो. अशा माझ्या कित्येक बहिणी आहेत ज्या दुःख भोगीत आहेत, ज्यांना तुच्छ लेखलं जातं, ज्यांना आपल्या पतीकडून उपेक्षाच भेटते. धन्यवाद प्रभूला. गॉड ब्लेस यू ऑल. देव तुम्हाला आशीर्वादित करो. जय मसीह की.